एक ब्रेकिंग न्यूज आहे। पोलिसांकडून पतंगबाजांवर ड्रोनच्या सहाय्याने आता वॉच ठेवला जाणार आहे। मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि त्यामुळे शहरामध्ये अनेक भागामध्ये पतंगबाजीला सुरुवात झाली। अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करतात, त्यामुळे निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका असतो। म्हणूनच पोलिसांकडून आता ड्रोनच्या सहाय्याने या पतंगबाजांवर नजर ठेवली जाणार आहे। तर अशा पतंगबाजांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिलेले आहेत। मागील आठवड्याभरामध्ये नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। लाखो रुपये किमतीचा चक्री सुद्धा जप्त केले आहेत, नायलॉन मांजा सुद्धा जप्त केलाय। मात्र तरी सुद्धा काही महाभाग असूनही नायलॉन मांजाची विक्री करत असतात किंवा ते विकत घेणारे सुद्धा असतात आणि या पार्श्वभूमीवर लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो। काही ठिकाणी लोक जखमी झाल्याचं सुद्धा समोर आलं आहे आणि त्यामुळेच आता ड्रोनच्या सहाय्याने या पतंग बाजारावर नजर ठेवली जाणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? आपण बघितलं होतं काही आठवड्यांपूर्वी एका जजच्या गळ्यामध्ये सुद्धा नायलॉनचा मांजा अडकल्याची घटना समोर आलेली होती नागपूर विभागातून, आणि आता ड्रोनच्या सहाय्याने या मांजांवर नजर ठेवली जाणार असल्याचं कळत आहे। काय अपडेट्स आहेत? कशा पद्धतीने याची सगळी तयारी करण्यात आली आहे? अगदीच तर आपण पाहू शकतो की आता मकर संक्रांत येत आहे आणि त्याने शहरामध्ये विविध भागामध्ये जे आहे ते पतंगबाज जे आहे ते पतंग उडवायला सुरू आहे। त्यामुळे नायलॉन मांजामुळे जे लोक पतंग उडवतात अशांवरती आता पोलिसांची जे आहे ते ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। कारण की आपण पाहिलं मागील आठवड्यात देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत नायलॉन मांजावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती। काही सामाजिक देखील जनजागृती आणि आंदोलने देखील केली आहे। मात्र यावर बंदी असताना सुद्धा काही विक्रीसाठी अवेलेबल असल्यामुळे नायलॉन मांजा वापर पतंग उडवले जातात। त्यामुळे निश्चितच ज्ञानेश्वर, याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।